सर्वांना जय महाराष्ट्र। बेटी बचाओ बेटी पढाओ, मुलगी शिकली प्रगती झाली, हे वाक्य फक्त आणि फक्त सरकारी एखाद्या बिल्डिंग वरती, एखाद्या इमारतीवरती, एखाद्या शाळेच्या कोपऱ्यावरती ज्या वाक्याला कोणी बघत नाही, ज्या वाक्याला कोणी विचारत नाही आणि जे वाक्य कोणी या महाराष्ट्रामध्ये कोणी पाळत नाही, या अशा वाक्यांवरती सगळ्यांचा थू आहे बघा मित्रांनो। आम्हाला लाडकी बहीण योजना नकोय, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये नकोय, आम्हाला सुरक्षित बहीण योजना पाहिजे, आम्हाला सुरक्षित बहीण योजना पाहिजे, आम्हाला सुरक्षित लेख योजना पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून घराच्या बाहेर पडताना, ती लहान असो किंवा मोठी असो, ती घराच्या बाहेर पडताना, कामावरती जाताना, शाळेत जाताना, जॉबला जाताना, बाहेर फिरताना ती सुरक्षित गेली पाहिजे। यासाठी आम्हाला लाडकी बहीण योजना नको, तर सुरक्षित बहीण योजना पाहिजे बघा मित्रांनो। अतिशय दुर्दैवी घटना घडलेली नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळील डोंगराळे गावामध्ये बघा, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली। माणुसकीच्या नावाला या जन्मामध्ये, या माणुसकीच्या जन्मामध्ये, या मानवाच्या जन्मामध्ये येऊन काळिंबा ठोकणारी एक घटना घडलेली बघा। हा भिकारचोट आरोपी बघा, आरोपी भिकारचोट विजय खरार 24 वर्षाचा आरोपी, या नालायकांनी सामान्य घरातील शेतकऱ्याची लेक, अगदी 3-3.5 वर्षाची लेक, या लेकीवरती अत्याचार केलेला आहे। या व्यक्तीला, या आरोपी विजय खरणार या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या व्यक्तीला समाजाने, पोलीस खाते जर काय करू शकत नसेल तर समाजाने याला चौकामध्ये याला मारून मारून याला शेवटची इच्छा म्हणून डायरेक्टली फाशी दिली पाहिजे। या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे, विजय खरणार। अतिशय दुर्दैवी घटना झाली बघा मित्रांनो। स्त्री जन्माला येणे, स्त्री म्हणून जन्माला येणं फार फार गुन्ह्याचं काम झालेलं बघा मित्रांनो। आता आजच्या काळामध्ये अतिशय माणुसकीला एक कलंक म्हणून लागणारी दुर्दैवी घटना ही एका शेतकऱ्याचं कुटुंब, त्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये पत्नी असेल, आई वडील असेल आणि एक छोटीशी मुलगी असेल। जी छोटीशी मुलगी अगदी 3-3.5 वर्षाची, ज्या मुलीला खाता सुद्धा नीट येत नाही, ज्या मुलाला चांगलं काय वाईट काय हे देखील कळत नाही, अशा मुलीवरती त्याच गावातील एक दलिंदर विजय खैरनार या व्यक्तीने छोट्याशा वादावरून त्या मुलीला एक छोट्याशा चॉकलेटचा आमिष दाखवून, एक छोटासा चॉकलेट देऊन त्या मुलीला घरी घेऊन गेला आणि तिच्यावरती अत्याचार केला। अत्याचार केल्यानंतर त्या छोट्याशा लेकराला काय केलं त्यांनी, तर दगडाने ठेचून बघा तिचा मृतदेह एका जागी फेकून दिला। अतिशय दुर्दैवी घटना बघा मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये झालेली। या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये किती दिवस अत्याचार लोक तुम्ही सहन करणार, किती दिवस अत्याचार सहन करायचा, किती दिवस मेणबत्त्या पेटवायच्या, किती दिवस नुसते व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वरती स्टेटस ठेवायचं, एक सहानुभूती म्हणून नुसती भावपूर्ण श्रद्धांजली वाढायची का? नाही मित्रांनो। या अशा अपराधींना, अशा नराधमांना चौकामध्ये मारून यांना फाशीची शिक्षा देणं ही योग्य असणार आहे। यासाठी सरकारी यंत्रणा बदलली पाहिजे, यासाठी जे काय कायदे असणार आहे याच्यामध्ये बदल केला पाहिजे, जेणेकरून अशा लोकांना चौकामध्ये फाशी दिल्यानंतर पुढचा जो व्यक्ती असेल असा गुन्हा करायला जेव्हा जाईल त्याला आठवलं पाहिजे, त्याला समजलं पाहिजे का शिक्षा काय ठोकवणार आहे बघा मित्रांनो। अतिशय दुर्दैवी घटना घडलेली। एक बदला त्या लहान लेकराच्या वडिलांसोबत या दलिंदराचं, या विजय खैरनारचं 1.5-2 महिन्यापूर्वी एक छोटंसं भांडण झालं होतं। या भांडणातून बदला इतका घ्यायचा का? या छोट्याशा भांडणामधून बदला इतका घ्यायचा का डायरेक्टली त्या मुलीलाच अत्याचार सहन करायचं, ज्या मुलीला अजिबात काय कळत नाही। या मुलीने नुकतं जग बघितले, या जगामध्ये आजूबाजूला काय, या जगामध्ये कसं राहायचं, कसं बागडायचं हे देखील त्या मुलीला कळत नाही। आणि त्या मुलीसोबत या दलिंदर लोकांनी, या भिकारचट लोकांनी तिच्यावरती अत्याचार केला। किती योग्य? ह्या लोकांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर सरकार काय करू शकत नाही तर अशा व्यक्तीला जनतेच्या स्वाधीन केलं पाहिजे, अशा व्यक्तीला जनतेसोबतच दिलं पाहिजे आणि जनतेने ठेचून अशा व्यक्तीला मारलं पाहिजे। अतिशय दुर्दैवी घटना झालेली बघा मित्रांनो। नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। त्याच बालेकिल्ल्यामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडते, माणुसकीला एक कलंक लागलेली घटना घडते। मालेगाव मधील डोंगराळे गावामध्ये एक शेतकरी कुटुंब राहते। ह्या कुटुंबामध्ये छोट्याशा कारणावर वाद झालेला, तो वाद इतका पेटला का अगदी 3-3.5 वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला। शेतावरती गेलेले आजी, बाबा, आई, वडील बाहेर गेलेले,
सकाळी मुलीचं तोंड बघून बाहेर गेलेले त्यांना वाटत नव्हतं का आपल्या मुलीचा मृतदेह एखाद्या सफेद कपड्यामध्ये आपल्या समोर दिसणार आहे, वाटत नव्हतं. मित्रांनो, या वयामध्ये, या माणुसकीमध्ये आपल्या समोर एखाद्या मुलाच्या समोर, मुलीच्या समोर आईवडील वगैरे वारणं ही घटना होऊ शकते, पण त्याच आईवडिलांसमोर आपलं छोटंसं लेकरू, जग देखील अजून त्यांनी बघितलेलं नाही आणि या जगासमोर अजून नीट समोर आलं नाही आणि अशा मुलीचा मृतदेह आपल्या समोर येणं अतिशय दुर्घटना आहे बघा मित्रांनो, अतिशय दुर्घटना घडणारी. आणि या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, त्यासाठी हा आपण स्पेशल व्हिडिओ बनवला बघा मित्रांनो. या काळामध्ये त्या मुलीची काय चुकी होती, त्या मुलीची, छोट्याशा लेकराची काय चुकी होती, स्त्रीला जन्माला आली म्हणून चुकी होती. या देशामध्ये स्वातंत्र्यापूर्वी स्त्रियांनी किती अत्याचार सहन केला. अरे स्वतः सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी देशामध्ये स्त्रीचं शिक्षण घडावं म्हणून काबाड कष्ट केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदिवस संविधान दिलं. या संविधानामध्ये स्त्रीला शिक्षणाचा अधिकार दिला, समानतेचा अधिकार दिला, फिरण्याचा अधिकार दिला, तरीही जग बदललं नाही. स्वातंत्र्यापूर्वी स्त्रियांनी किती आणि किती या लोकांचा अत्याचार सहन केला. सावित्रीबाई फुले या स्वतः मुलीला शिकवण्यासाठी धडपड करायच्या, त्यांच्या भागामध्ये फिरायला जायच्या, त्यांच्या फिरून मुलीला गोळा करायच्या आणि त्याला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, शिक्षण दिले. तरीही लोक त्यांच्यावरती शेण फेकायचे, दगड फेकायचे. एवढं सहन करून तरी मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, संविधानाने त्याला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. आणि या अधिकारामध्ये आज भारत स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष झाली, तरी स्वातंत्र्यानंतर देखील अजून स्त्रीला फिरण्याचा अधिकार नाहीये, तिला मुक्तपणे एक नोकरी करायचा अधिकार नाहीये. कुठेतरी तिला एक शिक्षणाचा अधिकार मिळाला, नोकरीचा अधिकार मिळाला, तरी ती बाहेर पडू शकत नाही, तरी ती काबड कष्ट करू शकत नाही. एक आपल्या कुटुंबाची जबाबदारी बाहेर घेतल्यानंतर तरी असे दुर्दैवी घटने घडतात. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये हैदराबादची घटना असेल, कोलकात्याची असेल, ठाण्याची घटना असेल, किती दिवस मेणबत्त्या पेटवायच्या, किती दिवस व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं. आपलं आयुष्य हे स्टेटस ठेवण्यासाठी नाही मित्रांनो, आपलं आयुष्य व्हॉट्सअपवरती फक्त एक सहानुभूती, एक श्रद्धांजली वाहण्यासाठी नाहीये, तर आपलं आयुष्य लक्षात घ्या. जर सरकार याच्यावरती जर कायद्यामध्ये तरतुदी करून जर अशा आरोपीला फाशी देत नसेल तर जनतेने पुढाकार घ्यावा, जनतेने पुढाकार घ्यावा. अशा लोकांना भर चौकामध्ये मारलं पाहिजे. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान व्यक्तींनी स्त्रियांना स्थान मिळावं, स्त्रियांना समाजामध्ये त्यांचा अधिकार मिळावा म्हणून किती काबाड कष्ट केले, त्यांना शेवटी स्थान मिळवून दिलं बघा मित्रांनो. किती बदल केला, स्थान मिळवून दिलं. आणि स्वातंत्र्यानंतर देखील अजून या स्त्रियांना मुक्तपणे फिरण्याचा अधिकार नाहीये. आणि ज्या लोकांमुळे यांना मुक्तपणे फिरण्याचा अधिकार नाही, अशा दलिंदर लोकांना, भिकारचोट लोकांना फाशीची शिक्षा ही भर चौकामध्ये झाली पाहिजे. या ज्या लोकांना, राजकीय लोक असतील, जे लोक गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये आहेत, ती जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांचे स्वागत केलं जाते, अशा लोकांना भर चौकामध्ये ठोकलं पाहिजे बघा मित्रांनो. या लोकांमुळे तरुण पिढीला आज कुठेतरी कलंक लागत आहे का याचे त्याचे स्टेटस ठेवण्यामुळे, याचे त्याचे चौकामध्ये बॅनर लावल्यामुळे लोक त्यांना आज आदर्श निर्माण करताय. आदर्श त्यांना निर्माण करायचा नाही मित्रांनो. आदर्श बदला, तुमचा आदर्श हा बदललाच पाहिजे. तुमचे आदर्श कोण असले पाहिजे? तुमचे आदर्श मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे, तुमचे आदर्श महात्मा ज्योतिराव फुले पाहिजे, महात्मा ज्योतिराव फुले नंतर सावित्रीबाई फुले पाहिजे, बिरसा मुंडा पाहिजे, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे तुमचे आदर्श पाहिजे मित्रांनो. यांचा आदर्श घ्या. आदर्श घेतल्यानंतर हा नक्कीच परिवर्तन होऊ शकते बघा मित्रांनो. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी यांनी स्त्रियांना कित्येक स्थान दिलं आणि कित्येक स्थान दिल्यानंतर अजून जर या देशामध्ये स्त्रियांना स्थान मिळत नसेल तर कुठेतरी बदल घडणं गरजेचं आहे. कुठेतरी बदल घडावा हा खूप आणि खूप गरजेचं आहे बघा मित्रांनो. माणुसकीला कलंक लागलेला आहे. मी या व्हिडिओमधून सर्व स्त्रियांना एक विनंती करतो की 1500 रुपये घेण्यापेक्षा, लाडकी बहिणीचे 1500 रुपये घेण्यापेक्षा आपल्याला सुरक्षित बहीण, सुरक्षित लेक असा आपल्याला कायदा पाहिजे. अशी आपल्याला योजना आली पाहिजे. ज्या योजनेमधून 1500 रुपये नको, पण आपल्याला आयुष्यभर आपली लेक, आपली बहीण सुरक्षित पाहिजे, अशी योजना पाहिजे आपल्याला. त्या पालकांना मी विनंती करतो की जास्त पैसे कमवण्याच्या नादामध्ये आपल्या लहान लेकरांवरती, आपल्या मुलांवरती, मुलींवरती दुर्लक्ष करू नका मित्रांनो. पालकांना अजिबात दुर्लक्ष करू नका. आपला मुलगी, आपला मुलगा कोणासोबत जातोय, शाळेत कोणासोबत जातोय, क्लासला कोणासोबत जातोय, कुठं जातोय, आपण ज्याच्यासोबत पाठलोय का तो चांगला व्यक्ती आहे का, कोण आहे व्यक्ती, याची खात्रीशीर करा. लोकांसोबत पाठवण्यापेक्षा त्यांना स्वतः आपण घेऊन जा, स्वतः शाळेत जा, त्यांचा अभ्यास बघा, ते काय करतात, त्यांची वया चेक करा, पुस्तकं चेक करा, त्यांच्या शाळेतील क्लासच्या शिक्षकांसोबत चर्चा करा. पण आयऱ्या धैर्यासोबत त्यांना कोणी पाठवू नका. कोणावरती डोळे झाकून विश्वास ठेवू नका. एखाद्या 2 रुपयाच्या चॉकलेटसाठी आपल्या मुलाचं, मुलीचं नुकसान होऊ शकतं, आयुष्य बर्बाद होऊ शकतं.
त्यामुळे लक्षात घ्या, कोणासोबत पाठवायचं कोणासोबत नाही पाठवायचं हे लक्षात घ्या. स्वातंत्र्याच्या काळानंतर आजही बहीण सुरक्षित नाही, आजही स्त्री सुरक्षित नाहीये. ज्या स्वातंत्र्याच्या काळापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी, महात्मा ज्योतिराव फुले संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्त्रीच्या शिक्षणाचा अधिकारावरती बघा मित्रांनो स्थान मिळवून दिलं, त्यांना एक स्थान मिळवून दिलं समाजामध्ये. सावित्रीबाई फुले यांनी लोकांचे दगड फेकून मारले, ते झिजले, त्याच्यानंतर स्वतः लोकांनी शेण मारले त्यांच्या अंगावरती, तरी ते हटल्या नाही आणि स्त्रियांना शिक्षणाचं स्थान मिळवून दिलं. एवढ्या लोकांनी संघर्ष केला, स्वातंत्र्यापूर्वी देखील संघर्ष केला आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देखील संघर्ष केला आणि या संघर्षाला कुठेतरी स्थान मिळलं पाहिजे आणि अशा दलिंदर लोकांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. अशा लोकांना भर चौकात मारा, त्यांना लोकांना कळू द्या, पुन्हा जर कोणी गुन्हा करत तर त्या लोकांना माहित होईल का अशी शिक्षा आपल्याला असणार आहे. हातपाय थरथरले पाहिजे, हादरा आला पाहिजे, जागीच त्यांना चौथा पाचवा अटॅक आला पाहिजे. असं कुठले कृत्य करण्यापूर्वी बघा मित्रांनो, काय चूक आहे त्या लेकराची, काय चूक आहे त्या लेकराची. म्हणून पालकांना विनंती, थोड्याफार पैशासाठी इकडे तिकडे जॉब करण्यासाठी तुम्ही तुमचा फॅमिलीचा निर्णय घ्या, पण आपली मुलगी आपला मुलगा कुठेतरी सुरक्षित आहे का हे तुम्ही बघा. शाळेमध्ये सुरक्षित आहे का, क्लासला सुरक्षित आहे का, बाहेर कुठं अंगणामध्ये कुठं खेळताना सुरक्षित आहे का हे तुम्ही बघा. एक सामान्य कुटुंबाला आज मोठा धक्का बसलाय, या महाराष्ट्राला पूर्ण धक्का बसलेला आहे. यातून मी सांगू इच्छितो, सरकारी कामगार लोकांनी 2 रुपये 10 रुपये इकडून तिकडून घेण्यासाठी, इकडून तिकडून लाच घेण्यासाठी हे कोरोना काळ महाराष्ट्रामध्ये कित्येक असे प्रकरण घडतात जी प्रकरण लपवली जातात. 5 रुपये 10 रुपयासाठी कुठेतरी विकले जाऊ नका, लाचार भरू नका आणि अशा प्रकरणापासून कुठेतरी तुम्ही दबाव घालू नका. असे प्रकरण उखडून काढा, त्या लोकांना फाशीची शिक्षा द्या, त्या लोकांना तुम्ही जनतेसमोर आणा, त्या लोकांना तुम्ही कायदेशीर त्यांना शिक्षा देण्याचा प्रयत्न करा. या व्हिडिओमधून सांगण्याचं एकच आहे का पालकांनो देखील तुम्ही सुरक्षित राहा, आपल्या मुलीवरती मुलांवरती लक्ष ठेवा. कुठं जातात, कोणासोबत जातात, काय करतात हे खूप आणि खूप बघण्याचं गरजेचं आहे. या 24 वर्षाच्या नारदमाने फक्त छोट्याशा वादासाठी त्या मुलीचा आज बळी गेला. या व्हिडिओमधून मी एक सांगू इच्छितो का तुम्ही स्वतःवरती लक्ष द्या, आपल्या मुलावरती मुलीवरती लक्ष द्या आणि अशा लोकांवरती, ज्या राजकारणी लोक होती, या राजकारणी लोकांनी कोणीही अशा लोकांना पाठिंबा देऊ नका. राजकारणी लोकांना पुन्हा एकदा व्हिडिओमधून आव्हान आहे तुम्हाला का तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या कामासाठी जनतेचाही वापर करू नका आणि अशा भिकारचोट गुन्हेगारांना तुम्ही पाठिंबा देऊ नका. तुमच्या पाठिंब्यामुळे अशी लोक बाहेर फिरतात आणि बाहेर फिरल्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य करत असतात. याच्यासारखे असे कित्येक जण आहे का त्या लोकांनी आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये या फायदा घेतलेला आहे, सामान्य जनतेचा फायदा घेतलेला आहे. आज या छोट्याशा लेकराला आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबामध्ये आपण सगळे सहभागी होऊन लवकरच आपण त्याला न्याय मिळवून देण्याचा या व्हिडिओमधून देखील प्रयत्न करतो आणि इथेच थांबतो. सर्वांना जय महाराष्ट्र.